आमचं भविष्य पण ह्या वातावरणासारखं आहे. समोरचं काही दिसतच नाहीये. नमस्कार रुबीस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज रत्नागिरीमध्ये वादळी वारा आलेला आहे एकदम, आणि तुम्ही बघू शकता दाखवतोय बघा, बेकार वादळी वारा आहे बघा. पान उठल्यासारखं उडून जाशील, लक्षात ठेव. अरे डोळे सोडू नकोस, धूळ आहे. केस धुतलेली शॅम्पू वेस्ट. एवढी धूळ आहे ना इकडे, भविष्य पण ह्या वातावरणासारखं आहे. विषय वेगळा झालाय रत्नागिरीचा. आमचं भविष्य पण ह्या वातावरणासारखं आहे. समोरचं काही दिसतच नाहीये. भाई साहेब, रत्नागिरीमध्ये फुल ऑन वादळी वारा आलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत. 26 में दुनिया खत्म है दोस्तों. यस, 26 में दुनिया खत्म है. फिरती गेली बघ त्या साईडला. भाई क्रेनचा विषय हार्ड आहे. इकडून तिकडे चालली आहे, तिकडून इकडे चालली आहे क्रेन वाऱ्यामुळे. आज रात्रीची ट्रेन चुकणार आहे, त्यामुळे तिकडे ट्रेन दिसणार आहे. ऋत्विक सर, तुम्हाला कसं वाटतंय? मला मस्त वाटतंय, असंच राहू दे, फक्त तुला नको राहू दे. आयुष्यातलं वादळ इकडे. खरंय खरं. दांडेलीला जाणार होता आदित्य. आदित्य, तुला काय बोलायचंय? प्लॅन कॅन्सल होणार असं वाटतंय. गव्हर्नमेंटचा मेसेज येतो, वादळी कोणता वादळी वाला? वारा. तर एक बगळा खूप स्ट्रगल करतो इथे, त्याला उडता येत नाही, कुठे चाललाय ते कळत नाही. कसला चाललाय बघा. काय बोललीस? काय त्या झाडात आंबे लागलेत ना, ते पडले पाहिजे होते एका वारसाला. भाई काय बोलायचं आता. नर्मदा सिमेंट कंपनी दिसेनाशी झाली आता. बॅकग्राऊंडला पूर्ण तुम्ही बघू शकता माझ्या की पूर्ण धूळ आहे, आणि आता थोडस इथे क्लिअर झालेलं आहे. शेजारी आमचे बाजूनी बघतायत की किती वादळ वारा आलेला आहे. पाऊस सुरू झालेला आहे, आणि आता आम्ही चाललोय. बेकार बेकार पाऊस आलेला आहे. चलो घेऊयात दरवाजा. ये